नागपूर शहरात नंदनवन पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे। तर गणेशोत्सवाच्या उत्साहात घर सोडून गेलेल्या कुटुंबाच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केलं होतं। तब्बल 11,70,000 रुपयाचा ऐवज लंपास केला होता। परंतु नंदनवन पोलिसांनी फक्त काही तासात हा गुन्हा उघडकीस आणत आरोपींना गजाळ केला आहे। नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिरवी लेआउट परिसरात ही मोठी घरफोडी घडली। फिर्यादी राहुल अशोक कुहीकर वय वर्ष 33 वर्ष हे आपल्या कुटुंबासह गणपती बघण्यासाठी बाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। बेडरूम मधील अलमारी फोडून त्यातील रोख 20,000 रुपये, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने असा एकूण 11,70,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। तक्रार दाखल होताच नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली। तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे फक्त काही तासातच पोलिसांनी आरोपींना निष्पन्न केले। या प्रकरणात पोलिसांनी 19 वर्षीय सुजित धनपाल बोरकर, 22 वर्षीय रोहित बिनीराम नागोसे आणि त्यांचा एक विधी संघर्षग्रस्त साथीदार यांना ताब्यात घेतलं। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहेत। दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8 ते 10 वाजण्याच्या दरम्यान हिरवीनगर लेआउट हनुमान मंदिराच्या मागे नंदनवन येथे राहणारे राहुल कुहीकर व त्यांचे कुटुंबीय सार्वजनिक गणपतीचे देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडले होते। जाताना त्यांनी घराला कुलूप लावून गेले होते आणि या गणपती पाहण्याच्या कालावधीमध्ये त्यांच्या भाच्याने त्यांना फोन करून सांगितले की त्यांच्या घरी चोरी झालेली आहे। त्यामुळे त्यांनी घरी येऊन पाहणी केली। त्यावेळेला त्यांच्या घराला लावलेले कुलूप दिसून आले नाही। घरात जाऊन पाहणी केली असता घरातले लोखंडी कपाट उघडे होते आणि त्यामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल त्या ठिकाणी मिळून आला नाही। त्यांनी घरामध्ये आजूबाजूला शोध घेतला पण तिथे मिळून न आल्याने घरामध्ये चोरी झाल्याची त्यांना माहिती मिळाली। सदरची माहिती त्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तपास पथक घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळी मिळून आलेल्या परिस्थितीवरून आणि पुराव्यावरून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी केली। त्यावेळी मिळालेल्या माहितीवरून तसेच आजूबाजूचे CCTV फुटेज याच्यावरून पोलिसांनी आरोपींचा शोध घेणे सुरू केले आणि गुन्हा घडल्यापासून अगदी 10 तासाच्या आतच पोलिसांनी आरोपी आणि संपूर्ण मुद्देमाल यामध्ये हस्तगत केलेला आहे। चोरीला जवळपास 114 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 70 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच 40,000 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे। तो सर्व पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्त केलेला आहे। सध्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील कारवाई करीत आहोत। करण्यात आलेल्या आरोपींचे नाव सुजित बोरकर आणि रोहित नागोसे असे 2 जण मेजर आरोपी आहेत आणि एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्यावर पुढील बालन्याय मंडळासमोर हजर करून कारवाई करीत आहोत। एकूण 11,70,000 रुपयांची चोरी झाली होती। ती संपूर्ण मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केलेली आहे। या कारवाईमध्ये नंदनवन पोलीस स्टेशनचे क्राईम PI, तपास पथकाचे अधिकारी यांनी मेहनत घेतलेली आहे आणि कामगिरी करण्याकरिता माननीय पोलीस आयुक्त सर, माननीय जॉईंट CP सर, माननीय साऊथ रिजन सर, DCP सर जोनपूर आणि सकलदरा विभागाचे ACP सर या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। गणेशोत्सवाच्या उत्साहात घर सोडून गेलेल्या नागरिकांना चोरट्यांनी लक्ष्य केलं। परंतु नंदनवन पोलिसांच्या दक्ष तपासामुळे फक्त काही तासातच लाखो रुपयाचा मुद्देमाल परत मिळाला। ही कामगिरी नक्कीच नागपूर पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचं उदाहरण ठरली आहे।